दोन जोडी मैदानामध्ये उतरली गेल्या. अमर शेलार जय आणि अमरची जोडी. जय आणि वीरू असतात, पण आज ओपनिंग साठी जर आपण पाहिलं तर जय आणि अमर दोनांच्या नावांमध्ये मोठं रहस्य आहे. एकाकडे जय आहे तर एकाकडे अमर आहे. कोणालाही जिवंत राहावं लागेल मॅच मध्ये. एकाला या स्पर्धेमध्ये पुढे जावं लागणार आहे, एकाला थांबावं लागणार आहे. एक मोठी लढत आपल्या समोर आल्या. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक सतीश जवळ घेऊन निघतोय. तर मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. सतीश जवळ आता गोलंदाजी मार्कवर आहे. अमर शेलार फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट विथ द बेस्ट. ओहो, पहिला चेंडू थोडासा नक्कीच या ठिकाणी वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धावेने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे वागदरे या संघाचा. सतीश जवळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. अमर शेलार आता फलंदाजी मार्कवर आहेत. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. प्रहार लगावला, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु क्षेत्र निवडले घोषित. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाते. धाव फलक आता जाऊन टिपलेला आहे. दोन्ही आकड्यावर 2 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सुरुवात अमरच्या बॅट मधून पहिली धाव त्या ठिकाणी आलेला आहे. सर, या ठिकाणी दोन्ही संघ एकत्र असल्यामुळे 12व्या खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये, त्यावेळी आम्ही काही बोलू शकत नाहीये. तर उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची रिस्क त्यामध्ये घेण्यात आलेली नाहीये आणि कोणतीही धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. धाव फलकाचा जर विचार केला तर अवघ्या 2 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मिड ऑन एक क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. आता स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट करणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे. जर वागदरे संघाच्या दृष्टिकोनातून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, जर आपल्या बॅटला बॉल नाहीये तर स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत महत्वाचं आहे. सतीश जवळ आता गोलंदाजी मार्कवर आहेत आणि फलंदाजी मार्कचा जय शेलार पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑन आणि मिड ऑन च्या मध्ये त्या ठिकाणी चेंडू गेलाय आणि एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. या एका धावीच्या बरोबरच धाव फलक आता 4 या आकड्यावर जाऊन आपलेला आहे. सतीश जवळ आतापर्यंत चांगली गोलंदाजी सतीश जवळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, गोफन घुमवलीये. ओहो, सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे एक चांगलं काम केलंय आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन होतंय. मोठा मासा त्या ठिकाणी गाळाला लागतोय. पुन्हा एकदा आता उद्रेक होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुयश ग्राफिक प्रत्येक क्षण टिपण्याचं त्या ठिकाणी काम केलं जात आहे. सुयश ग्राफिकच्या माध्यमातून हा जो झेल टिपला गेलाय तो उद्या आपल्याला लगेचच पाहायला मिळेल आणि टॅगलाईन असेल इंस्टाग्रामवर देखील आपल्याला हा झेल पाहायला मिळेल. जरूर किरण, जर आपण पाहिलं तर सुयश याचं बी कौतुक केलं जात आहे. पण आज एसटीएनच्या पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर प्रताप शेलार आणि विकेट कोणाचं घेतलंय तर अमर याचं. पण आज कोण जिंकलंय तर क्रिकेट जिंकलंय. पहा, सेल्फी आज सेल्फी घेतली जाते. मगाशी आपण जर पाहिलं तर विद्युत शेलार याने विजय सुर्वे यांच्या बरोबर सेल्फी घेतला आणि आता प्रताप शेलार जी झेल टिपले त्यासाठी पुन्हा एकदा प्रशंसा केली जाते. ते पहा त्या ठिकाणी ओहो पाया पडलं जात आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या अर्ध्या वयाचे हे खेळाडू असतील परंतु पाया पडलं जात आहे. हा सन्मान आहे. हा खेळाडूचा त्या ठिकाणी जजमेंट आहे. त्या खेळाडूची स्वतःविषयी असणारी जी आस्था आहे ती त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. सतीश जवळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑन. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली गेले. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 5 या धावसंख्येवर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहायला 1 ओव्हर
नक्कीच खेळली गेली आहे, परंतु अवघ्या 5 धावा म्हणजे अतिशय कंजूसी भरी गोलंदाजी त्या ठिकाणी सतीश जवळ याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. अशा प्रकारची गोलंदाजी व्हावी लागेल, अशा प्रकारची गोलंदाजी आज करावी लागेल. आता दुसऱ्या संजय शेलार यांच्याकडून प्रवीण शेलार याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख असा फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क उचलली जात नाही, कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात येत नाहीये. नितीनच्या बॅटमधून आलेली ही पहिली धाव नक्कीच त्या ठिकाणी दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रवीण शेलार आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. प्रदीर्घ अनुभव त्यांच्या देखील गाठीची आहे, त्या अनुभवाचा आज फायदा करावा लागणार आहे, कारण ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. बक्षीस पात्र फेरीची ही मॅच आहे. लोअर फुल टॉस चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अतिरिक्त धाव या वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 7 या आकड्यावर. 7 धावा नक्कीच त्या ठिकाणी धाव फलकावर आहे. जय शेलार आता फलंदाजी मार्कवर आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली गेली आहे, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. दोन्ही सेम चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धाव फलक व्हाईट +1 नक्कीच सर या ठिकाणी अंकित केले गेले. स्कोरर आमचे या ठिकाणी आहेत, आमच्या सोबत जोडलेले आहेत. स्वप्नीलजी हिरवे हे कोणालाही तसे भेटत नाहीयेत, परंतु आज आमच्यासाठी त्यांनी वेळात वेळ काढलेला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. रवी शेलार स्कोररच्या भूमिकेमध्ये नक्कीच त्यांना आपण या ठिकाणी पाहिलं होतं, परंतु आज क्षेत्ररक्षणाची देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा आता प्रवीण शेलार याचा पुढील चेंडू. ओहो, थोडस दिशा भरकटली आहे त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेची भर आज प्रवीण शेलारला थोडस नक्कीच त्या ठिकाणी सांभाळावं लागेल. प्रवीण शेलार ज्या अतिरिक्त धावा खर्च होत आहेत ना, त्या आपल्याला रोखाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय घोष क्षेत्रामध्ये हा चेंडू चाललेला आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली आहे. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 12 या आकड्यावर. 12 धावा नक्कीच त्या ठिकाणी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अतिशय सुंदर असं मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बक्षीस पात्र फेरीसाठीची ही मॅच. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू जातोय. हो, 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साहाय्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रवीण शेलार यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख स्ट्रेटच्या दिशेने तडकवलाय हा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु दुसरी धाव घेण्यामध्ये देखील त्या ठिकाणी यश आलेलं आहे. 2 धावा. 16 धावा. आता 16 धावा धाव फलकावर आहेत. प्रवीण शेलार यांचे 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. किती झाले टोटल का? नाही बॉल किती झाले? 4च बॉल झालेले आहेत. अरे तू 5 चला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेण्यामध्ये यश आलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, आणि एका धावेवर समाधान मानलं गेलंय. तर आवाज थोडासा कमी करा रे. माईकचा आवाज कमी करा. माईकचा आवाज कमी कर ना मित्रा. हे डीजे ऑपरेटर माईकचा आवाज कमी करतो. पोलीस आले. तर चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. आणि बंदच आहे. बॉलर नेम काय?
तर आता धावफलकावर ज्या धावा आहेत त्या 17 धावा आहेत धावफलकावर. सुरेगाचा फटका उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्टेजला मानवंदना पाहायला मिळते. षटकार बऱ्याचशा काळानंतरचा आलेला हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी जान भरण्याचं काम केलं जात आहे. आणि या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन झालेलं आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्याच्या वाक्या बाहेरील चेंडू. लाजवाब लाजवाब फलंदाजी. आता इंजिन गरम झालेला आहे. आता फलंदाजी या ठिकाणी बहरताना आपल्याला पाहायला मिळते. नितीन एक चांगली फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी नितीन आपल्या फॉर्म मध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळते. हा फॉर्म येणं अत्यंत गरजेचं होतं. अशा प्रकारचा फॉर्म नितीन नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलंय की या आधीच्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये थोडीशी गफलत झाली होती, परंतु ते फलंदाजीमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न नितीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिशय सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले. तर आवाज उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चौकार पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 33 धावा. अतिशय महागडं षटक नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. 9 चेंडू आणि 23 धावांची आक्रमक पारी नितीनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. फॉर्म परत येतोय. वागदरे संघ थोडासा खुशीमध्ये असेल. ओहो आता लय प्राप्त केली आहे. लय प्राप्त केलेली आहे सिद्धेशाने. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. सिद्धेश थोडस महागडं षटक. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. परंतु ही परिस्थिती कायम ठेवावी लागेल. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु आता क्षेत्र जे निवडलेलं आहे ते घोषित क्षेत्र निवडलेलं आहे आणि एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 34 या आकड्यावर. 34 धावा धाव फलकावर आहेत. सिद्धेश आपला षटकातील आता पुढील चेंडू घेऊन येतील सामना करण्यासाठी. नितीन शेलार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. त्याच दिशेने गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू आणि या चौकार घोषित केलाय पंचाने आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 38 धावा. नितीनची फलंदाजी 12 चेंडू आणि 28 धावांची आक्रमक फलंदाजी नितीनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत महत्वाच्या क्षणी आलेली ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नितीन शेलार एक ब्रँड आहे, एक नाव आहे. वागदरे संघासाठी एक चांगली पारी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चला शेवटचं षटक लगेचच आपण शेवटच्या षटकासाठी प्रताप शेलार. तर प्रताप शेलार आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे. 21 धावांचं हे महागडं षटक आता संपलेलं आहे. जे सिद्धेशने त्या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक 21 धावांचं थोडंसं महागडं षटक. प्रताप शेलार शेवटच्या षटकासाठी आता त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे. जय शेलार फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हो सुरेखाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु झेल सुटला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 42 या आकड्यावर. 42 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. अमर शेलारची कुठेही कमतरता त्या ठिकाणी भासून दिलेली नाहीये.
नितीन शेलार याने अमर शेलारचं जे ओझं होतं ते नक्कीच या ठिकाणी कमी करण्याचं काम केलेलं आहे. आज नितीन शेलारने जे फलंदाजी केलेली आहे ते अतिशय सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी वारंवार बदल करण्यात येतोय. नक्कीच या ठिकाणी आता शेवटचे 5 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. प्रताप शेलार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करण्यासाठी जय शेलार. ओहो, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली. शंकर संपत शेलार यांच्याकडून हॅट्रिक साठी आता 501चं पारितोषिक आहे. प्रत्येक हॅट्रिक साठी 501चं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. प्रताप शेलार पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. प्रताप शेलार आता गोलंदाजी मार्कवर आहे. डेड बॉलची घोषणा नक्कीच केली जाते. 43 धावा आता धाव फलकावर आहेत. ओहो, सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. प्रताप शेलार याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी जय शेलार सज्ज आहे. उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल सोडला गेलाय. नितीन शेलार आता फलंदाजी मार्कवर आलेला आहे. 1 धाव त्या ठिकाणी अंकित केलेली आहे. 44 धावा धाव फलकावर आहेत. नितीन शेलार आता पाहूया ज्याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. आगळी वेगळी स्टाईल त्याच्या. 12 चेंडू आणि 28 धावांच्या आक्रमक पारी नितीन शेलार. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. उंची थोडीशी, ओहो काय पाहतोय. झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. हे झेल घेणं अत्यंत गरजेचं आहे. झेल तुम्हाला घ्यावे लागतील. झालं. विकेट साठी 1001चं पारितोषिक महेंद्र शेलार यांच्याकडून आहे. विकेट घ्यायची आहे. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र निवडलेलं आहे घोषित. 1 धावेची भर त्या ठिकाणी गणली जाते का? आणि घोषित क्षेत्रामध्ये पंचांनी घोषित क्षेत्र डिक्लेअर केलेलं आहे. 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावांचं आव्हान आता वकवडी या संघासमोर असणार आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. आयोजक वागदरे संघ आपणास या ठिकाणी विनंती आहे, लगेचच उतरा. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. बक्षीस पात्र फेरीची मॅच एका बाजूला वकवडी हा संघ आहे, दुसऱ्या बाजूला वागदरे हा संघ आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वागदरे संघाने धावफलकावर लावलेल्या आहेत 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट आता
वकवडी या संघासमोर असणार आहे. चला मॅचला नक्कीच या ठिकाणी आपण आता सत्कार घेणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार नक्कीच या ठिकाणी केला जाईल. माननीय श्री अभिषेकजी भिलारे या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी देण्यात येतोय. हॅलो हॅलो. तर यानंतर सन्मानित केलं जाईल माननीय श्री आशिषजी गमरे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर डॉट चेंडू 2 डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा ओके. अमर शेलार यांच्या प्रत्येक विकेटसाठी महेंद्र शेलार यांच्याकडून 201चं पारितोषिक आहे. तर 2 धावा त्या ठिकाणी अंकित केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने श्री गणेशा झालेला आहे वकवडी या संघाचा. त्यानंतरचे सन्मानार्थी असतील माननीय श्री सूरज शेख यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. सूरज शेख यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. सुरेख असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सिली मिडॉन ओहो सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आहे. आता जीव झोकून दिलेला आहे, जीव ओतून दिलेला आहे, कारण ही मॅच बक्षीस पात्र फेरीची ही मॅच आहे. अमर विरुद्ध प्रताप अशी ही लढाई त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचे सन्मानार्थी असतील माननीय श्री हर्षल बावस्कर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. फ्लायटेड फटका, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 7 या आकड्यावर 7 धावा आता धाव फलकावर आलेल्या आहेत. बाबा 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 बाबा. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. ऑल द बेस्ट बाबा. तर एका धावेने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. 8 या आकड्यावर 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. यानंतरचे सन्मानार्थी असतील अधि ठाकूर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. अधि ठाकूर. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 8 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला मॅचला त्या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान अधि ठाकूर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे.
आर्यन याचा पुढील चेंडू. अहो उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय लाजवाब असा हा षटकार. हल्ले प्रति हल्ले या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही मॅच अतिशय सुरेख अशी मॅच आहे आणि या मॅच मध्ये बक्षीस पात्र फेरीची ही मॅच आहे. ही लढत ही भिडंत जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाहीये तोपर्यंत लढली जाणारी ही मॅच आहे. कोणी या ठिकाणी माघार घेणार नाहीये. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा आता धाव फलकावर आहेत. आशुतोष शेलार ऑन स्ट्राइक. हो हो सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय. एक तेरी तो एक मेरी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी घडली जाईल. धाव फलक 1 पुढे सरसावलेला आहे. 15 धावा आता धाव फलकावर आहेत. आर्यन शेलार याचा पुढील चेंडू. दुसऱ्या षटकासाठी 16 चेंडू आणि 33 धावांची अजूनही त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आर्यन शेलार याचा पुढील चेंडू. आशुतोष शेलार स्ट्राइक. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. जेल सोडला गेलाय. हो ही जेल घेणं अत्यंत महत्वाचं होतं. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो. अतिशय महत्वाच्या क्षणी हा झेल सोडला गेलाय. टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आर्यन शेलारचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आहे. परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. आशुतोष शेलार सारख्या अत्यंत महत्वाच्या खेळाडूची झेल आपण सोडलेली आहे. येणारा काळ सांगून जाईल. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. कॉट अँड बोल्टची शक्यता आहे. ओहो 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केले गेल्यात. सुरक्षित रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आता धाव फलकावर धावा येतात 19. 14 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 29 हा सामना आहे. एका बाजूला प्रताप शेलार आहे, दुसऱ्या बाजूला आशुतोष शेलार आहे आणि आर्यन शेलार गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो आता नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेले. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 20 या आकड्यावर. 20 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आर्यन शेलार याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी सज्ज आहे आशुतोष शेलार. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. एका धावेची भर. 21 धावा आता धाव फलकावर आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची ही मॅच आहे. आता 12 चेंडू 27 धावा. तर शेवटचा सन्मान सर या ठिकाणी राहून गेलेला आहे. तर सन्मानित केलं जाईल माननीय श्री अमर धनावडे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. नक्कीच त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्या टीमचं नाव आहे झिगझॅग टीम. एक आगळं वेगळं नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अमर शेलार यांची ही मित्रमंडळी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक जण त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं काम पाहतात. तर अनिकेत शिंदे आता गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आता पाहतोय प्रताप शेलार. हो मिनी हेलिकॉप्टर उडवलाय परंतु हेलिकॉप्टरची चावी सापडत नाहीये. ओहो डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलं होतं परंतु हेलिकॉप्टरला स्टार्ट त्या ठिकाणी होत नाहीये. डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी. अनिकेतची चांगली सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. ओहो आज त्या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय.
अतिशय सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रभावित करून टाकते. जो पहिला गोलंदाजी करतो ना, जर आपण या आधीच्या मॅचचं जर आपण पाहिलं असेल ना, या आधीच्या मॅच जेवढ्या मॅच झालेल्या आहेत त्यामध्ये पहिली जी गोलंदाजी केली जाते ना, त्याचं उत्तम उदाहरण पुढचे गोलंदाज घेत असतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण पहिली गोलंदाजी जर आपली प्रभावित झाली ना, तर त्यानंतरचे जे गोलंदाज आहेत त्यांचा हौसला दोगुणित करण्याचं काम हे गोलंदाज करत असतात. त्यामुळे पहिली पॉवर प्लेची जे षटक आहे, पॉवर प्लेचं जे षटक असतं ते अत्यंत चांगलं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर तुमचं प्रभावीपणे असेल ना, त्यानंतरचे गोलंदाज अत्यंत सुरेख गोलंदाजी करताना या पूर्ण सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अनिकेत एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. 2 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 4 चेंडू या षटकाचे शेष आहेत. अनिकेत याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी प्रताप शेलार. 10 चेंडू आणि 26 धावांवर मॅच अडकून पडलेली आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय प्रताप शेलार यांना अडकवून ठेवलेला आहे. प्रताप शेलार यांना जखडवून ठेवलेला आहे. प्रताप शेलार यांना आपण पाहतोय अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अमर शेलार आज खुश आहेत. ही जमेची बाजू आहे वागदरे संघासाठी. अमर शेलार ज्यावेळी खुश होतो ना, त्यावेळी वागदरे संघासाठी एक नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. उंच गेलेला चेंडू, हो कॅच घेतली जाते का? आणि एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 8 चेंडू 24 धावांची आता गरज आहे. 8 चेंडू 24 धावा. स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत महत्वाचं होतं. आशुतोष शेलार याला प्रभावी फलंदाजी करणं अपेक्षित आहे. आशुतोष शेलार याला आता मोठे मोठे फटके खेळणं अपेक्षित आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. अनिकेत याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, फ्लाइटेड फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. महत्वाच्या क्षणी हा चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू आणि 20 धावांची आता आवश्यकता आहे. 7 चेंडू 20 आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 7 चेंडू 20. अमर शेलार का प्रताप शेलार, कोण पुढे जाईल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. 7 चेंडू 20 धावांची ही मॅच आहे. आता देखील त्या ठिकाणी पाहतोय एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आशुतोष शेलार याला स्ट्राईक वर ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु तो प्रयत्न सफल ठरणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटचं षटक, अटक मटक चवळी चटक, शेवटला कोण घेऊन येत आहे चांगलं षटक. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. या मॅच मध्ये रंगत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. ही षटक अतिशय महत्वाचं आहे. तर यमक जुळवावं लागणार आहे, कारण ही मॅच यमक जुळवण्यासारखीच आहे. रंगतदार मॅच आहे. तुम्ही यमक जुळवलं होतं जावळी संघाने. या दोन्ही संघांना एकत्र करून आपण वाघवडी हा संघ बनवला होता. तर मला थोडंसं यमक जुळवावं लागेल. तर 19 6 चेंडू आणि 19 ची ही मॅच आता येऊन ठेपलेली आहे. अतिशय महत्वाची आहे. दिलो की धडकन वाढवणारी ही मॅच. 6 चेंडू 19 वाली ही मॅच. अथर्व शेलार याच्यावर मोठं प्रेशर असणार आहे. गेल्या मॅच मध्ये 19 धावांची गरज होती, त्यावेळी अथर्व आला होता आणि मॅच काढून दिली होती, परंतु आता देखील 19 धावा आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करून दिलेले आहेत. आशुतोष शेलार बँक ऑन फायर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर 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 आता पाहायला मिळतोय या मॅचचा. हो प्रेशर कुकर सारखी ही मॅच आता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच रंगतदार होणार आहे. अमर शेलार यांनी कानमंत्र दिलेला आहे, परंतु तो कानमंत्र कितपत योग्य ठरतोय ते पाहावं लागणार आहे.
आशुतोष शेलार बँक ऑन फायर पाहायला मिळत आहे. धाव फलकावर आपण या ठिकाणी जाणार आहोत. 35 धावा आहेत. 5 चेंडू आणि 13 धावांवर ही मॅच आता येऊन ठेपलेली आहे. 5 चेंडू 13 धावा. आशुतोष शेलार खोदून काढलेला हा फटका पाहायला मिळतोय. अमर शेलार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. धावची होण्याची शक्यता आहे आणि डेंजर एंड आशुतोष शेलार त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केले गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 37 या आकड्यावर. 37. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची ही मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आशुतोष शेलारने जर ही मॅच काढून दिली तर राहुल तरडे यांच्याकडून 201 चं पारितोषिक आहे. तर 4 चेंडू आणि 11 धावांची मॅच. पुन्हा एकदा हो हे प्रेशर आहे. दिलो की धडकन वाढवणारी ही मॅच आहे. प्रत्येक खेळाडू जो आहे, प्रत्येक आयोजक जो आहे, प्रत्येक प्रेक्षक जो आहे, एक एक चेंडूचं महत्व त्याला माहित आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय प्रेशर वाली ही मॅच आहे. दोन्ही संघांकडे ते प्रेशर आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची ही आता गरज आहे. ओहो वाईड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. आता या अतिरिक्त धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 4 चेंडू असं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. अतिशय क्रुशियल मुवमेंट या मॅचचा या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. दोन्ही संघांकडे समसमान संधी आता आलेली आहे. 4 चेंडू 10 धावांची ही मॅच आहे. हो प्रेशर प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल नकारात्मक चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर वाली ही मॅच आहे. अतिशय महत्वाची मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटची ही मॅच आहे. दोन्ही मित्रांमध्ये चाललेली ही मॅच आहे. दोन्ही मित्रांमध्ये चाललेली ही भिडंत आहे. क्रिकेटचा हा सामना आहे आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये अविश्वसनीय ही मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता 9 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ आणि फ्री हिटचा चेंडू आहे. उंच गेलेला चेंडू येतोय हा लाजवाब असा षटकार. आशुतोष शेलार जो ब्रँड आहे, जो नाव आहे, नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वकवडी संघाचा हुकमी एक आज चालताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि वागदरे संघाचे वजीर आणि प्यादे आज चालत नाहीयेत. वजीर चालणं अत्यंत महत्वाचं आहे. वजीर कुठलाही हे चालू शकतो परंतु बादशाह व्हावं लागेल. आज आशुतोष शेलार बादशाहच्या सीटवर आहे. आज आशुतोष शेलारने जी खेळी केलेली आहे ती वकवडी संघासाठी लाजवाब खेळी आहे. वकवडी संघासाठी जर ही खेळी अतिशय अविस्मरणीय प्रकारची ही खेळी आहे. आज 3 चेंडू आणि 3 धावांची आता आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच दोन्ही संघांकडे आहे. एखादा विकेट, एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा वागधरे संघाला मॅच मध्ये आणू शकतो. 3 चेंडू 3 धावांची आता आवश्यकता आहे. आशुतोष शेलार स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत होत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आता नक्कीच त्या ठिकाणी. प्रेशर आता वाढत चाललेला आहे. साणी या ठिकाणी नक्कीच सांगावंसं वाटतंय की प्रताप शेलार याच्या खेळीला देखील त्या ठिकाणी वंदन असेल. कारण आपल्या बॅटला बॉल लागत नाही तर आशुतोष शेलारला कसा मी स्ट्राईकवर ठेवीन, या प्रकारची खेळी प्रताप शेलारनी जी केलेली आहे ही क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची खेळी आहे मित्रांनो. ओहो पुन्हा एकदा त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू एकाच दिशेने पाहायला मिळतात. धावचीची शक्यता आहे. अतिशय चपल चालाक खेळाडू प्रताप शेलार. अजूनपर्यंत कधी धावचीत बाद झालेले नाहीयेत
परंतु या मॅच मध्ये त्यांना धावचीत बाद व्हावं लागतंय, ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रताप शेलार अजूनपर्यंत मी जरी पाहिलेलं आहे, अजूनपर्यंत प्रताप शेलार कधीच धावचीत बाद झालेले नाहीयेत. परंतु या क्रुशियल मुवमेंटला आज प्रताप शेलार माघारी परतावं लागतंय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आलेली आहे. जी विकेट 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आता आहे. मॅच कुठे जाईल काही सांगता येत नाहीये. आता लोकांना या ठिकाणी झोपा आल्या होत्या, परंतु ही मॅच पाहता पाहता सर्वांच्या झोप आता उडालेल्या आहेत. अनिल दादा आपल्या चष्म्यातून मॅच पाहतायत, जो चष्म्याच्या मधील गॅप आहे त्यातून मॅच पाहतायत. अत्यंत सुरेख आहे ही मॅच, अतिशय रंगतदार मॅच आहे. या मॅच मध्ये दिलो की धडकन वाढलेले आहेत, ज्यांना ज्यांना झोपा आलेल्या आहेत त्या उडालेल्या आहेत. चला मॅचला लगेचच या ठिकाणी सुरुवात करायची. 2 चेंडू आणि 2 धावांची ही मॅच आहे. आशुतोष शेलार स्ट्राईकला आहे. आता जर विकेट पडली तर वागदरे संघ पुन्हा एकदा बॅकअप घेऊ शकतो. वागदरे संघ पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये जान आणू शकतो. चला लगेचच सामन्याला सुरुवात करून घ्यायची मित्रांनो. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि अवघ्या 2 धावांची आता गरज आहे. आशुतोष शेलार ज्याची बॅट आज तळपताना आपल्याला पाहायला मिळते आणि 37 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आशुतोष शेलार याने उडवलाय चेंडू. ओहो, मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी आता फिरलेली आहे. ओहो, ही मॅच दिलो की धडकन वाढवणारी मॅच आहे. आशुतोष शेलार माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वकवडी का वागधरे, वागधरे का वकवडी, आता दिलो की धडकन वाढवणारी ही मॅच. त्या ठिकाणी मी पहिल्या चेंडू पासून अनिल दादा सांगितलं होतं ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत चालणार आहे. कारण सहजासहजी हे दोन्ही संघ हार मानणाऱ्यातले नाहीयेत. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघांमध्ये ती ॲबिलिटी आहे, दोन्ही संघांमध्ये ती कॅपॅसिटी आहे. हो, आता 2 धावा करणं अत्यंत गरजेचं राहील. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे आणि 2 धावांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. बोला बोला पटकन. पुकारलं. राहुल तरडे यांच्याकडून आशुतोष शेलार साठी 201चं पारितोषिक आलेलं आहे. हो, मॅच आता रंगत आहे. 2 धावा तुम्हाला कराव्यात लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 2 धावांची ही मॅच आलेली आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय मॅच आता. ओहो, वागदरे संघ नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वागदरे संघ बक्षीस पात्र फेरी मधील दुसरा संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लाजवाब असं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा संघ